राम राम शेतकरी मित्रांनो. भारत कांदा निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर भारताची घसरण कांदा निर्यातीमध्ये जगामध्ये झालेली आहे. आपण कांदा निर्यातीमध्ये एक नंबर होतो, मग 5 नंबरवर का आलो याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मी आपल्याला यावर्षी पूर्वीपासून सांगत होतो की कांद्याची निर्यात अगदी कमी ही होत आहे. आणि मित्रांनो, या बातमीवरून आपल्या लक्षात येईल की कांद्याची निर्यात किती कमी यावर्षी झालेली आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी कांदा निर्यातीचं जे धोरण राबवलं, त्या धोरणाचा फटका कांदा उत्पादकांना यावर्षी वर्षभर कांदा विकेपर्यंत बसलेला आहे. तर मित्रांनो, पाहूयात नेमकी काय बातमी सध्या समोर आलेली आहे. कांदा निर्यातीच्या धरसोड धोरणाचा फटका भारतीय कांदा बाजाराला बसला असून कांदा निर्यातीत प्रथम असलेल्या भारताची 5व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या कारणामुळे मार्केटमध्ये भारताची पकड अजूनच सैल झाली. परिणामी कांद्यावर आधारित अर्थव्यवस्था कोलमडली असून येणाऱ्या आर्थिक वर्षातही परिस्थिती सुधारेल आणि भारत पहिल्या क्रमांकावर पुन्हा झेप घेईल अशी कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही, असे कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग व कांदाविषयक तज्ज्ञांनी सांगितले. उत्पादनात महाराष्ट्रामध्ये अव्वल असलेल्या नाशिक जिल्ह्याची यामध्ये मोठी आर्थिक हानी झाली आहे. मागील 6 महिन्यापासून हताश झालेला कांदा उत्पादक अश्रूंना आवर घालत नव्या उमेदीने कांदा पिकाकडे वळला आहे. 2022-23 मध्ये कांदा निर्यातीतून 4,500 कोटीचे परकीय चलन भारतास मिळाले होते. त्यात तब्बल 1,100 कोटी रुपयांची घसरण होऊन 2024-25 वर्षात केवळ 3,100 कोटी इतकं परकीय चलन कांदा निर्यातीतून मिळाले. कांदा मार्केटमध्ये भारताची घसरण का? कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग, कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी कांदा मार्केटमध्ये भारताची घसरण का याची कारणे सांगितली. सरकारने देशांतर्गत वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरुवातीला निर्यात शुल्कात वाढ केली आणि नंतर संपूर्ण निर्यात बंदी लागू केली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासार्हता कमी झाली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांमधून स्वस्त दरात कांदा उपलब्ध झाला. भारताचा 40% कांदा बांगलादेशला निर्यात होत होता, परंतु त्यांच्याच देशात कांद्याची विक्रमी लागवड झाल्याने बांगलादेशने भारतातील कांद्याची आयात ही थांबवली. 1,724 कोटी रुपयाचे परकीय चलन मागील वर्षी भारताला बांगलादेशात निर्यात केलेल्या कांद्यापासून मिळालेले होते. मित्रांनो, आता बांगलादेशचा विषय असा झालेला आहे, त्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ करूनही आपल्याला सांगितलेलं आहे. मागील वर्षी ज्या वेळेस बांगलादेशला कांद्याची गरज होती, त्यावेळेस भारत सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लादून जास्त भावाने कांदा त्यांना घेण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर तेथील सरकारने तेथील शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं, त्यांना अनुदानही दिलं आणि तेथील सरकारने अनुदान दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदाही मोठ्या प्रमाणामध्ये लावला. यावर्षी त्यांना कांदा घेण्याची गरज ही पडली नाही. तेथील शेतकऱ्यांना कांद्याचे पैसेही बऱ्यापैकी झाले. आपण तेथील भावही 4-5 वेळेस व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितला होता. आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे मिळतात तो शेतकरी पुन्हा किती कांदा लावतो हे आपल्याला सांगायची गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बांगलादेश आपला कांदा घेणार का यावरही आता विचार करण्याची गरज आपल्याला आहे. मित्रांनो, अशी परिस्थिती कांदा निर्यातीची सध्याची आहे. बांगलादेश आपल्याला अगदी जोडून देश आहे. मित्रांनो, सगळ्यात जास्त कांदा भारतातून बांगलादेशमध्येच निर्यात होत होता, परंतु बांगलादेशने यावर्षी अजून तरी भारताकडून कांदा घेतला नाही. त्यांनी कांदा पिकवल्यामुळे आता त्यांची गरज सध्या तरी भागलेली दिसत आहे. आता टॉप 5 देश नेमके कोणते आहेत? त्यामध्ये 1 नंबरला हॉलंड आहे, त्यानंतर चीन आहे, त्यानंतर पाकिस्तान आहे, त्यानंतर तुर्की आहे व भारत 5व्या क्रमांकावर सध्या कांदा निर्यातीमध्ये आहे. मित्रांनो, आता
पाकिस्तानसुद्धा कांदा निर्यात चांगल्यापैकी करतो आणि यावर्षी पाकिस्तानने जे लक्ष ठेवलेलं आहे त्या लक्ष्यामुळे पुन्हा एकदा भारतातील कांदा उत्पादक अडचणीत येऊ शकतो. त्याबाबत सविस्तर व्हिडिओही मी बनवला होता. मित्रांनो, भारतासारखे 27.8 लाख टन निर्यातीचे लक्ष्य हे पाकिस्तानने ठेवलेलं आहे. भारत दरवर्षी 25 लाख ते 28 लाख टन कांदा बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया आदी देशामध्ये निर्यात करतो. मात्र गेल्या 3 वर्षात त्यातही 15 लाख टनाची घसरण ही झालेली आहे. पाकिस्तानने मात्र 2025-26 या वर्षात 27.8 दशलक्ष टन कांदा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. ही बाब भारतीय कांदा बाजारपेठेवर परिणाम करू शकते. जर पाकिस्तानकडे अतिरिक्त कांदे उपलब्ध होत राहिले तर भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेषतः मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियाई बाजारपेठेत तीव्र स्पर्धेला सामोरे जाऊ लागू शकते. तसेच भारतीय कांद्याचे निर्यात मार्जिन कमी होऊ शकते. अशी परिस्थिती पाकिस्तानच्या या लक्ष्यावरून तरी सध्या आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलं असेल की भारत 5व्या क्रमांकावर 1 नंबरवरून का गेलेला आहे आणि आता भारताने जे काही ग्राहक गमावले आहेत इतर देशाकडून, ते देश कांदा घ्यायला लागलेले आहेत. आता ते पुन्हा भारताकडे वळणार का आणि वळल्यानंतर भारत त्यांना पुन्हा कांदा पुरवठा करत राहणार की अचानक पुन्हा कांद्यावर निर्यात लादणार, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे सगळं पाहून आपण आता ज्या वेळेस कांदा लागवड करणार आहात त्यावेळेस आपल्याला कांदे नेमके किती लावायचे हेही आपण आता एकदा ठरवण्याची वेळ ही आलेली आहे. कारण मित्रांनो, आपल्या समोर आहे कांदा निर्यातीची परिस्थिती. गेल्या 2 वर्षापासून कांदा निर्यात खाली आलेली आहे, त्याचा ग्राफ. आणि भारतातून जास्त कांदा निर्यात होत नाही. आपण अतिरिक्त कांदे जर पिकवत राहिलो तर ते कांदे विकायचे कुठे? आपल्या देशाला कांदे जे लागतात ते लागतात, परंतु अतिरिक्त जे उत्पादन होतं ते बाहेर जर गेलं तरच त्या कांद्याला बऱ्यापैकी भाव हा मिळत असतो. परंतु आता भारताने जे काही बाहेरचे देश आहेत ते गमावलेले आहेत. आता सध्या तरी भारताकडून कांद्याची निर्यात यावर्षी चालू होती, परंतु कांदे जास्त निर्यात झाले नाहीत. मित्रांनो, येणाऱ्या दिवसामध्ये आता निर्यात कशी राहील त्यावर पुढील वर्षीच्या कांद्याचं भवितव्यही अवलंबून असणार आहे. आपल्याकडे जर पाहिलं तर भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की जिथे कोणी कांदे लावत नव्हतं तिथेही सध्या कांदा लागवड अगदी जोमात चालू आहे, जोरात चालू आहे. आता गेल्या 4 वर्षापूर्वी मीच व्हिडिओ टाकला होता की महाराष्ट्राला मध्य प्रदेशच्या कांद्याचं आव्हान हे असणार आहे. त्यावेळेस मी व्हिडिओ टाकले होते. त्यावेळेस मध्य प्रदेश नवीनच कांदा जास्त लागवड ही तिथे सुरू झाली होती. आणि आता मध्य प्रदेशात किती कांदा असतो, तो किती दिवस चालतो हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता आपण कांदा मर्यादित जर पिकवला तर सगळ्याचंच भलं होईल आणि आपण अतिरिक्त कांदे जर पिकवत राहिलो तर अवघड आहे, परिस्थिती नक्कीच अवघड आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.